ओके. हा जो प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिलाय तो मेसर्स नागरवाला याच्या कॅम्पसमध्ये 15 ऑक्टोबरला त्या ठिकाणी फायर ऑकर झाला. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स असर्टेन द लॉस ऑफ स्टॉक अँड प्रिपेअर अ क्लेम फॉर इन्शुरन्स. मग इथे स्टॉक ऑन 1 जानेवारी 2013, पुढे परचेसेस फ्रॉम 1 जानेवारी 2013 टू 31 डिसेंबर टू 2013. म्हणजे परत एकदा इथे जानेवारी टू डिसेंबर असं फिनान्शियल इयर दिलं त्यांनी, अकाउंटिंग इयर दिलं त्यांचं. एप्रिल टू मार्च नाही दिलेलं. त्यानंतर सेल्स फ्रॉम त्याच पिरियडमध्ये सेल्स दिले आणि क्लोजिंग स्टॉक दिला. म्हणजे हे जे 4 आयटम्स आहेत तर फ्रेंड्स हे लास्ट इयरचे आयटम्स आहेत, कारण इथे फायर ऑकर झाला 14 मध्ये आणि हे सर्व डिटेल्स कधी दिले, जानेवारी टू डिसेंबर 2013 चे दिले. आणि मग इथे परचेसेस फ्रॉम 1 जानेवारी 2014 म्हणजे करंट इयरचे जे स्टार्ट झालं करंट इयर 1/1/2014 टू 14 ऑक्टोबर 2014, म्हणजे ज्या दिवशी फायर ऑकर झाला त्याच्या आदल्या दिवशी पर्यंतचे परचेसेस आणि त्याच डेटचे सेल्स दिले. म्हणजे लास्ट प्रॉब्लेम सारखे सेम डिटेल्स या ठिकाणी दिलेत त्यांनी. द स्टॉक वेअर ऑलवेज व्हॅल्यूड ॲट 90% ऑफ कॉस्ट. लास्ट प्रॉब्लेम मध्ये 10% ॲबो कॉस्ट होता, इथे मात्र त्यांनी 90% ने घेतला, म्हणजे बिलो घेतला, बिलो 10% आहे. म्हणजे त्यांनी व्हॅल्युएशन केलं 90% ने, म्हणजे 90% ने घेतला तो आपल्याला 100 करून घ्यायचा. ओके. सो लास्ट प्रॉब्लेम मध्ये जिथे 110 होतं तिथे 90 आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन मध्ये घेणार आहोत. द स्टॉक वर्थ ₹18,000. द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज ₹63,000. 18,000चा स्टॉक वाचला आणि 63,000ची पॉलिसी त्यांनी घेतली आणि ऍव्हरेज क्लॉज त्या ठिकाणी दिला. पण ऍव्हरेज क्लॉज जर आपल्याला वापरायचा असेल तर आपण तो वापरतो, त्याविषयी आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके. सो मग आपली स्टेप नंबर 1, स्टेप फर्स्ट. व्हॉट इज स्टेप फर्स्ट? प्रिपरेशन ऑफ लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंट. लास्ट इयरचं ट्रेडिंग अकाउंट आपण इथे बनवतो आहोत. ओके. मग इथे ट्रेडिंग अकाउंट फॉर दी इयर एंडेड लास्ट इयरचं 31 डिसेंबर 2013चं त्या ठिकाणी दिलं. ओके. डेबिट क्रेडिट करून घ्याल तिथे. ओके. मग आता इथे देताना त्यांनी ओपनिंग स्टॉक दिला टू स्टॉक कधीचा 1/1/2013चा. ओके. त्याच्यानंतर त्या काळातले त्यांनी परचेसेस दिले टू परचेसेस. इज इट क्लिअर? त्या काळातले त्यांनी बाय सेल्स दिले आणि क्लोजिंग स्टॉक दिला बाय स्टॉक कधीचा, एंडिंगचा 31/12/2013चा त्यांनी स्टॉक दिला. बघा बरं ओपनिंग स्टॉक कोणता दिला त्यांनी. ओपनिंग स्टॉक 1/1/2013 30,600 दिला. तो बिलो कॉस्ट नाही, पण आपल्याला तो काय करून घ्यायचा, ऍट कॉस्ट करून घ्यायचा. काय करून घ्यायचा? ऍट कॉस्ट करून घ्यायचा. बघा व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक कधीचा 1/1/2013चा. 1/1/2013चा. मला पटकन आन्सर द्याल तिथे. देतात त्यांनी कितीला तो 30,900. 30,900 डिवायडेड बाय 90. दिलेले पर्सेंटेज किती द्यायचे? 90% दिला. बघा व्हॅल्युएशन करताना त्यांनी कसं व्हॅल्युएशन केलंय, तो 90% ने व्हॅल्युएशन केलंय. 90% तो आपल्याला 100 करून घ्यायचा, म्हणून डिवाइड बाय जेवढ्याने दिलं तेवढ्याने डिवाइड करायचंय आपल्याला. जेवढ्याने दिलं तेवढ्याने डिवाइड करायचंय. म्हणून त्या ठिकाणी आपण काय करतोय, 90 ने डिवाइड केलं आणि मल्टिपल बाय त्याला 100 केलं. म्हणजे त्याचा आन्सर काय आलं बघा बरं.
34,000. व्हेरी गुड. किती आलं? 34,000 आलं. सेम त्याच पद्धतीने आपण व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेट करून घेऊ. 31/12/2013चा त्या दिवशीचा स्टॉक किती दिलाय बघा बरं. तो स्टॉक त्या ठिकाणी त्यांनी दिलाय, स्टॉक दिलाय तो त्यांनी 27,000. किती दिला? 27,000 दिला. 27,000 डिवायडेड बाय 90 मल्टिपल बाय 100, तो जर आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला तर तो येतो 30,000. इज इट क्लिअर? 30,000 येतो तो, बरोबर ना? हा, तुम्ही आन्सर दिले 30,000. व्हेरी गुड. 30,000, 30,000 आला तो. मग तो आपण तिथे टाकून घेणार आहोत. ओके, सॉरी, ओपनिंग 34,000. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेले परचेसेस किती दिले बघा बरं. परचेसेस दिले 1,22,000. ते मात्र आहे तसे घेतो आपण, 1,22,000. त्याच्यानंतर सेल्स किती दिले बघा बरं. सेल्स दिले 1,80,000. आणि इथे आपण क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट केला 30,000. याच्यावरनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करता येईल. मग क्रेडिटची टोटल घेतली आपण, ती आली तुमची 1,80,000 अधिक 30,000 2,10,000. 2,10,000 2,10,000 मधनं 1,22,000 अधिक 34,000 एवढे लेस केले की तिथे तुमचा येतो तो ग्रॉस प्रॉफिट. काय कॅल्क्युलेट होतो? ग्रॉस प्रॉफिट. आणि मग तो ग्रॉस प्रॉफिट किती कॅल्क्युलेट केला? तुम्ही कॅल्क्युलेट केलाय बघा, मेसेज टाकलाय तुम्ही. किती येतोय तो? 54,000. व्हेरी गुड. 54,000. 54,000 आला. ओके, ही झाली आपली पहिली स्टेप. त्यानंतर स्टेप नंबर 2 वापरता तुम्ही. स्टेप 2, ग्रॉस प्रॉफिट रेशो. How to calculate gross profit ratio? Gross profit ratio is equal to ग्रॉस प्रॉफिट रेशो साइन घेतोय आपण, इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स मल्टिपल बाय मल्टिपल बाय 100 मल्टिपल बाय 100. बरं, मग आता इथे तुमच्या प्रॉब्लेम मध्ये जो काही ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे, कॅल्क्युलेट केलाय तुम्ही बघा. ग्रॉस प्रॉफिट किती कॅल्क्युलेट केलाय तुम्ही? आता कॅल्क्युलेट केला 54,000. 54,000. आणि तुमचे सेल्स दिलेत बघा क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला सेल्स किती आहेत? 1,80,000. 1,80,000. मग 54,000 डिवायडेड बाय 1,80,000 मल्टिपल बाय 100. तुम्ही आन्सर पाठवलंय. किती येतं आन्सर? जीपी रेशो किती येतो? यस, 30%. व्हेरी गुड. किती येतो? 30% येतो. ओके, हा बेस आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. त्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये जीपी रेशो त्या पर्सेंटेजने घेणार आहोत. मग आता आपला दुसरं स्टेप नंबर 3,
मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण बनवणार आहोत. ओके, आणि ते ह्याच पद्धतीने असेल. इथे फक्त घेताना आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड 1/1/2014 टू डेट फायर कट झाला त्या तारखेपर्यंत तुम्ही घेणार आहात. फायर झाला इथे 15 ऑक्टोबरला, 15 ऑक्टोबरला, आणि ते तुम्हाला 14 ऑक्टोबर पर्यंतचे डिटेल्स दिले म्हणून 14 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. ते कधी 14 ऑक्टोबर पर्यंत, किंवा ती डेट घेतली तरी चालते तिथे. ओके, आणि मग इथे ज्या काय अमाऊंट दिल्या त्या आपण घेऊयात. इथे घेताना तो 1/1/2014 राहील, आणि इथे जो काही स्टॉक असेल तो मात्र फायर झाला त्याच्या आदल्या दिवशीचा, म्हणजे 14/10/2014. पण इथे जो स्टॉक आहे बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आपण कॅल्क्युलेट करू. सॉरी. ओके, आणि मग त्याचे अमाऊंट आपण टाकून घेऊया तिथे. आता मग लास्ट इयरचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो करंट इयरचा ओपनिंग स्टॉक. इथं लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक किती होता? 30,000. तो करंट इयरचा काय राहणार? ओपनिंग स्टॉक राहणार 30,000. त्याच्यानंतर 1/1/2014 ते 14/10/2014 या पिरियड मधले तुम्हाला परचेसेस दिलेत. बघा, परचेसेस दिलेत. परचेसेस किती दिलेत? परचेसेस दिले तुम्हाला 1,47,000, आणि सेल दिले 1,50,000. 1,47,000 आणि 1,50,000. 1,47,000 आणि 1,50,000. आता तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचा बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, पण तो तर कॅल्क्युलेट करता येत नाही. म्हणून तुम्हाला इथे जीपी रेशिओ जीपी कॅल्क्युलेट करायचं. तुम्ही जीपी रेशिओ त्यासाठी तर कॅल्क्युलेट केलं. मागच्या वर्षीचं ट्रेडिंग अकाउंट तुम्ही त्यासाठीच बनवलं. म्हणून आता इथं ग्रॉस प्रॉफिट किती यायचं आहे तर 30% आहे. 30% ऑफ सेल्स. ओके, 30% ऑफ सेल्स म्हणजेच काय बघा, 30% ऑफ किती सेल्स आहे मग चालू वर्षीचे? 1,50,000 आहेत ना. चालू वर्षीचे 1,50,000. 1,50,000च्या 30%, मग 1,50,000च्या 30% किती येतात? ते 45,000 येतात. बरोबर ना? किती येतात? 45,000 येतात. तुम्ही आन्सर दिलं, मेसेज केलाय 45,000. मग आता इथे इतक्या बाकीच्या कंडिशन मध्ये आपण ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजूची टोटल करतो. इथे मात्र कोणती टोटल करणार आहात तुम्ही? कोणती? डेबिटची टोटल करणार आहात. मग किती आली बरं? किती आली ती टोटल? टोटल किती आली? 2,22,000. व्हेरी गुड. ही टोटल आली 2,22,000. बरोबर आहे का? मी तुमच्यावर विश्वास ठेवून लिहितोय. 2,22,000. 2,22,000. व्हेरी गुड. आता तीच तुम्ही क्रेडिटला घेतली 2,22,000. व्हेरी गुड. आता 2,22,000 मधनं तुम्ही काय केलं? लेस केलं 1,50,000 सेल्स, म्हणजे तुमचा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर निघाला त्या दिवशीचा. काय निघाला? बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर निघाला. किती आला तो? 2,22,000 वजा 1,50,000, 72,000. बरोबर? 72,000 आला. सॉरी, 54,000 कसा आला? 2,22,000 वजा 50 किती आला तो? 72,000 आला. इज इट क्लिअर? किती आला? 72,000 आला. ओके. मग आता याच्यावरनं तुम्ही पुढची स्टेप घेता. स्टेप नंबर 4 काय घेता? लॉस ऑफ
स्टॉक, किंवा तुम्ही त्याला काय म्हणता, स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर, हे तुम्ही त्याला म्हणता. ओके, ही स्टेप तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. ही कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही एक स्टेटमेंट तयार करता. पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. ओके, मग इथे घेताना तुम्ही घेता बाय स्टॉक ऑन द, इथे घेता तुम्ही स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, आणि त्याच्यातून तुम्ही साल्वेज स्टॉक काय करता, लेस करता. लेस सेव्ड स्टॉक किंवा साल्वेज स्टॉक पण म्हणतो आपण त्याला. मग स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती दिलाय आपल्याला, कॅल्क्युलेट केला आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये 72,000. आणि सेव्ह स्टॉक तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय, किती दिलाय तो सेव्ह स्टॉक. द स्टॉक सेव्ह वाज वर्थ रुपीज 18,000, 18,000 दिलाय तो. किती दिला, 18,000 दिला. मग 72,000 मायनस 18,000, मला आन्सर द्या तुम्ही, किती येत आन्सर, 54,000. व्हेरी गुड. किती येतं, 54,000. 54,000 हा काय आला तुमचा लॉस ऑफ स्टॉक. ओके, आता तुम्हाला 5 नंबर स्टेप वापरायची, स्टेप नंबर 5, आणि मग तुम्ही ती कंडिशन वापरता तिथे. काय, कोणती स्टेप वापरायची, ऍव्हरेज क्लॉज. ऍव्हरेज क्लॉज वापरायचा आहे. पण ऍव्हरेज क्लॉज वापरत असताना तुम्हाला कंडिशन बघायची, टेस्ट करायची, तो ऍप्लिकेबल होतो की नाही होत, बरोबर ना. जर होत असेल तरच तुम्ही ती स्टेप वापरणार आहात. मग इथे कंडिशन घेतात, लॉस ऑफ स्टॉक किती दिला, लॉस ऑफ स्टॉक 54,000. 54,000 इज, बघा बरं तुमची पॉलिसी अमाऊंट किती या प्रॉब्लेम मध्ये, पॉलिसी अमाऊंट वरती अवलंबून असेल. पॉलिसी अमाऊंट दिली तुम्हाला 63,000, 63,000 दिली, 63,000 दिली. इज लेस दॅन पॉलिसी अमाऊंट. पॉलिसी अमाऊंट तुम्हाला 63,000 दिली, आणि जर पॉलिसी अमाऊंट पेक्षा तुमचा लॉस ऑफ स्टॉक कमी असेल तर ऍव्हरेज क्लॉज यूज होत नाही. ओके, सो देर इज नो नीड टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज क्लॉज इन धिस केस. ओके, या केसमध्ये ती वापरण्याची गरज नाही. आणि म्हणून स्टेप नंबर 6, अमाऊंट फॉर किंवा क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू, जो काही लॉस ऑफ स्टॉक असेल तोच असेल 54,000. Okay, this is the submission from my side. नाही, इथं तुम्हाला ऍव्हरेज क्लॉज वापरायचाच नाहीये. ऍव्हरेज क्लॉज वापरायचाच नाहीये. का नाही वापरायचा आहे तो ऍव्हरेज क्लॉज? ऍव्हरेज क्लॉज वापरायचं नाही त्याचं कारण असं आहे की तुमची जो काही लॉस ऑफ स्टॉक आहे तो कमी आहे ना, तुमची पॉलिसी अमाऊंट जास्त आहे.
पॉलिसी अमाऊंट जास्त असल्यामुळे तो ऍव्हरेज क्लॉज वापरण्याची गरज नाही. बघा इथे तुमची पॉलिसी अमाऊंट जर समजा 54,000पेक्षा कमी असती, ही जर 54,000पेक्षा कमी असती तर मग आपण तिथे काय केला असता, ऍव्हरेज क्लॉज वापरला असता. पण इथे ऍव्हरेज क्लॉज वापरण्याची जरूर नाही तुम्हाला, कारण तुमचा काय जो लॉस ऑफ स्टॉक आहे तो कमी आहे. लॉस ऑफ स्टॉक कमी असेल तर तिथे तुम्हाला तो वापरण्याची जरुरी नाहीये. लक्षात येतंय? नवले लक्षात आलंय? इथे तुम्हाला ऍव्हरेज क्लॉज वापरण्याची गरज नाहीये, बरोबर ना? लास्ट ऍडजस्टमेंट काय आहे? ओके, कोणती लास्ट ऍडजस्टमेंट बघूयात आपण. देर वॉज अन ऍव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी अमाऊंट. हा दुसरा प्रॉब्लेम आहे पुढचा, तो कॉपी करताना झालाय. क्वेश्चन पेपर मधला प्रॉब्लेम मी कॉपी केलाय तो स्क्रीनशॉट घेताना. ऍव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी, ऍव्हरेज क्लॉज दिले त्यांनी, पण तो वापरावा लागतो. तो इट इज कंडिशनल इफ लॉस ऑफ स्टॉक इज मोर दॅन पॉलिसी अमाऊंट. तुम्ही पॉलिसी फक्त 1 लाखाची घेतली आणि तुमचं 5 लाखाचा लॉस झाला, कंपनी देईल का तुम्हाला 5 लाख? नाही देणार. तर ती 1 लाखाच्या प्रोपोर्शनेट मध्ये देईल, त्यावेळेस ऍव्हरेज क्लॉज वापरावा लागतो. इथं तुमचा लॉस झाला फक्त 54,000चा, 44,000चा, आणि तुम्ही पॉलिसीची अमाऊंट घेतली 63,000 जर लॉस झाला तरी भेटेल, फुल इन्शुअर्ड होतो. इथे मुळातच तुमचं जो काही स्टॉक आहे तो फुल इन्शुअर्ड आहे. अंडर इन्शुअर्ड जर असेल म्हणजे तुमची पॉलिसी कमी आहे आणि तुमचा लॉस जास्त झाला तर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी तुम्हाला ऍव्हरेज क्लॉज वापरावा लागतो. त्या प्रोपोर्शनेट मध्ये मिळेल, पूर्ण रक्कम मिळत नाही. इथे मात्र ती वापरण्याची जरूर नाही तुम्हाला. लक्षात येतंय का? लक्षात येतंय? अक्षय लोखंडे, काय रॉंग आहे अक्षय? %20 प्रॉफिट ऍडजस्टमेंट काय? 20% कुठे घेतलं आपण? अहो हा ए प्रॉब्लेम आहे. इथपर्यंत प्रॉब्लेम संपलाय. हा इथे बी दुसरा प्रॉब्लेम आहे, तो त्या स्क्रीन मध्ये आलाय फक्त तो. हे इथे प्रॉब्लेम आहे. हा इथे संपलाय प्रॉब्लेम आपला. 20%चं नाही काही. ओके, 47,250 ते काय आता ऍक्च्युअली रॉंग नाही येते. ऍव्हरेज क्लॉज वापरलं तर आन्सर तेवढंच येतं. मुलांनी बरोबर आन्सर कॅल्क्युलेट केलं, पण ते इथे कॅल्क्युलेट करण्याची जरूर नाहीये. बऱ्याचशा बुक मध्ये काय होतं ते तरी कॅल्क्युलेट केलंय, बट इट इज रॉंग. ओके, ऍज पर द टर्म्स अँड कंडिशन. जर त्या ठिकाणी 63,000ची पॉलिसी त्यांनी घेतलेली आणि त्यांचा फक्त लॉस 54,000 झाला तरी पण ते 47,250 कसे स्वीकारतील? 63,000चा त्यांचा पॉलिसी, तर त्यांचं फक्त 54,000 लॉस आहे, तर तो संपूर्ण त्यांना मिळायला पाहिजे, बरोबर? बरोबर आहे ना? ओके, तुम्ही क्वेरीज विचारा मला. क्वेरीज विचारा इथे काय. आता हाच प्रॉब्लेम जर तुमची पॉलिसी अमाऊंट बघा, पॉलिसी अमाऊंट जर तुमची 50,000 असती, 50,000 असती, फक्त किती 50,000 असती, तर बघा बरं मुलांनो, जर ती 50,000 असती तर काय झालं असतं? तुमचा लॉस ऑफ स्टॉक 54,000चा, लॉस ऑफ स्टॉक 54,000चा इज मोर दॅन आलं असतं. इथे 50,000 जर असतं तर, 50,000 जर असतं तर लॉस ऑफ स्टॉक 54,000 इज मोर दॅन पॉलिसी अमाऊंट 50,000. सो देर इज नीड टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज क्लॉज इन दिस केस. आणि मग आपण खाली ऍव्हरेज क्लॉज वापरला असता. लक्षात आलं ना? आणि मग तो ऍव्हरेज क्लॉज आपण असा वापरला असता, ऍव्हरेज क्लॉज इज इक्वल टू
पॉलिसी अमाउंट, पॉलिसी अमाउंट what happened? ओके, इथे आला असतं पॉलिसी अमाऊंट. अपॉन स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मल्टिपल बाय लॉस ऑफ स्टॉक, हे कॅल्क्युलेशन झालं असतं तिथे. आणि मग हे कॅल्क्युलेशन करताना तिथे ओके पॉलिसी अमाऊंट आपण किती म्हटले तिथे 50,000, 50,000च आहे. आणि तुमचा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 74,000 होता बघा लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंट मध्ये, करंट इयर ट्रेडिंग अकाउंट मध्ये. लॉस ऑफ स्टॉक किती होता 72,000 होता. 74,000 होता, 74,000 होता. आणि तुमचा लॉस ऑफ स्टॉक झालेला होता 72,000. आणि तुमचा लॉस ऑफ स्टॉक होता 54,000. बरोबर आहे ना, 54च आहे ना, 54,000. 54,000. जर तुमची पॉलिसी अमाऊंट तुम्ही किती घेतली असती, किती घेतली असती 50,000. इथे सेंटेन्स झाला असतं इज मोर दॅन, बरोबर ना, इज मोर दॅन. आणि मग इथे आन्सर आला असतं तुमचं ऍव्हरेज क्लॉजने. तुम्ही आता जे आन्सर दिलं 47,000 किती काहीतरी आन्सर दिलेलं होतं तुम्ही, नाही 47,250 नाही ना, कॅल्क्युलेशन बदलेल ना. करा कॅल्क्युलेट करा, कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा. $37,500 येतं, 37,500 येतं. ओके, 37,500 एवढे आन्सर आला असतं ते. इथे मग क्लेम तेवढा राहिला असता. पण इथे नाही वापरायची गरज, कारण तुमची पॉलिसी अमाऊंट ही जास्त आहे, बरोबर ना. पॉलिसी अमाऊंट काय जास्त आहे, म्हणून ते वापरण्याची जरुरी नाहीये तुम्हाला, म्हणून ते वापरण्याची जरुरी नाहीये. लक्षात येतंय? म्हणून या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ऍव्हरेज क्लॉज वापरायचा नाहीये. बिकॉज लॉस ऑफ स्टॉक 54,000 is लेस दॅन पॉलिसी अमाऊंट. आणि पॉलिसी अमाऊंट किती तुमची 63,000 आहे. सो देर इज नो नीड टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज क्लॉज इन दिस केस. सो क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू 54,000. जेवढा लॉस झाला असेल तेवढा मिळेल त्याचा. ओके, तुमच्या क्वेरीज विचारा. एक साधारणतः 2-3 मिनिटं बाकी आहेत. समजला प्रॉब्लेम समजला? प्रॉब्लेम समजला? सोपा आहे एकदम. TY-BCOMचा अकाउंट म्हणजे तुमच्यासाठी लॉटरी आहे. एवढंच आहे की 2 पॅनल अकाउंट आहे. तिथं तुम्हाला रायटिंग जास्त आहे, पण सोपं आहे ते ऍज कम्पेअर टू कंपनी पॅनल अकाउंट. व्हेरी गुड. समजलं असेल तर नो पण म्हणा, सर्वजण एस करतायत. किंवा ज्यांना समजलं तेवढेच एस करतील, बाकी शांत बसतील. शांत बसतील म्हणजे तुम्हाला येतं असं त्याचा अर्थ होतो, तर नो करा. किंवा जे करणार नाही काही तर त्यांना समजलं नाही असं मी समजेल.
ठीक आहे, थांबायचं मग आपण इथे आपण थांबूयात. ओके बाय.